तर कोरटकरच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयात ही सुनावणी सुरू आहे। दिवाणी न्यायालयाने हा अर्ज फेटाळला होता, तेव्हा कोरटकरला दिवाणी न्यायालयाने जामीन फेटाळला होता। दिवाणी न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर कोरटकरची जिल्हा सत्र न्यायालयात धाव आणि त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी सुरू आहे। तर कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाकडून दिलासा कायम ठेवण्यात आलाय। कामाच्या याचिकेवरती सुनावणी 17 एप्रिल पर्यंत तहकूब करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या गाण्यामुळे कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। राज्य सरकारच्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षक विभागात सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या गिरीश फोडेंचं निलंबन करण्यात आलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याला विरोध केल्याने कोणतीही नोटीस न देता ही कारवाई करण्यात आली आहे। गिरीश फोडेंचा गेल्या अनेक वर्षापासून चळवळींमधून सहभाग आहे। सध्या शक्तीपीठ विरोधी कृती समितीचे 12 जिल्ह्यातील समन्वयक म्हणून फोंडे काम पाहत आहेत। नाशिकच्या काळाराम मंदिराच्या अध्यक्षांना उच्च न्यायालयाने हटवले। जिल्हा अतिरिक्त न्यायाधीश मनील कुमार लोकवणी हे काळाराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष होते। मंदिरातील दैनंदिन पूजा आणि प्रसादासाठी येणारा खर्च देण्यास अध्यक्षांनी नकार दिला। त्यामुळे काळाराम मंदिरातील इतर पुजारी मंडळाने कोर्टात धाव घेतली। त्यानंतर आता कोर्टाने अध्यक्षांना पूजेचे पैसे हे व्याजासकट कोर्टात जमा करण्याचे आदेश दिले आहेत। रामनवमीच्या पूर्वसंध्येला हा आदेश आल्याने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे। त्यांनी आम्हाला जागा द्यायला नकार देऊन घटनेचं उल्लंघन केल्यामुळे आम्ही संबंधित विभागाला तक्रार दिली होती। त्या तक्रारीचं निवारण करून शहानिशा करून ही कारवाई झालेली आहे व अध्यक्षांना तिथून त्या पदावरून हटवण्यात आले। मुंबई महापालिकेवर गेल्या वर्षी केलेल्या विकास कामांची ठेकेदारांची देयक देण्यासाठी तब्बल 16,900 कोटींचं कर्ज काढण्याची नामुष्की ओढवली आहे। एकीकडे विकास कामांसह ठेकेदारांची देणी देण्यासाठी नगर विकास खात्याने ठाणे महापालिकेला 115 कोटी रुपयांचं बिनव्याजी कर्ज दिलं। दुसरीकडे मात्र मुंबई महापालिकेला मदत न करता कर्ज काढण्यास परवानगी दिली आहे।